दादासाहेब, ज्योत्याजी म्हणतायत म्हणजे नक्कीच आपल्या हातून भरभक्कम काम घडतंय. होय, जोवर सूर्यचंद्र आहे ती तोवर राजांची याद काढली जाईल बघा. हो थांबा थांबा, अजून पूर्ण होऊ दे. आधीच कौतिक नको. झुंड आलती ना, हे रागबीग फासलेली अंगाला झुंड आलती बघा. त्यांना काही कमी पडलं नाही ना? छाछा, तुम्ही दोन्ही ओंजळ येऊन उधळलाय. का म्हणून कमी पडल? भांडारा केला आणि समदे तुमच्या नावाने आशीर्वाद देत त्र्यंबकेश्वरला गेले. साधू, बैरागी, मौलवी हे सगळे ईश्वराचे खरे भक्त. त्यांचे आशीर्वाद हवेतच, नाहीतर सदाशिवाला केलेला संकल्प पूर्ण कसा होणार? विठोजी, आमच्या माघारी पुढची जबाबदारी तुमची आणि या मंडळींची. काही नाही आणि हे माघारी वगैरे बोलूच नका. ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही शब्द दिलाय आणि तुम्हालाच तो पूर्ण करायचा आहे. हा उद्याचं कोण बघितलंय? हा तर मंडळी, चैत्र मासी शिखर यात्रा भरते. 5-7 लक्ष माणसे मिळतात. काकासाहेब, शिखरी म्हणजे शिखर शिंगणापूरला? हो, पाण्याचे संकट बहुत. 3-3 कोसावरून उदक भरले जाते, म्हणून तिथे आपण तळे बांधत आहोत. आपण म्हणजे ज्योत्याजी आणि मंडळी कष्ट घेत आहेतच. नाही दाखलं धनी, थोरलं धने बी असतात आमच्या. अक्षय बेल भांडारा वाहून सांगतो बघा. थोरलं धने बी जातीनिशी कुदळ मारायला असतात तिथं. अगोदर मला वाटलं की फक्त मालच जाणवतंय, पर समद्यांनी पाहिलंय तुम्हासनी. आमची तीच इच्छा होती, अगदी मनापासून इच्छा होती, पण नाही जमलं. तुम्हा मंडळींची श्रद्धा आहे की आम्ही तुमच्या सोबत असतो. असो, तर आमच्या माघारी काहीही झालं तरी हे काम अपूर्ण ठेवू नका. वजीर आजम मलिक अंबर सुझाव देते हैं कि अर्जी हुजूर। जी, अर्जी है कि मालोजी राजे भोसले और विठोजी राजे भोसले इनकी जागीरी 1,500 से 5,000 कर दी जाए। आपकी क्या राय है? उन्होंने वजह भी बताई होगी हुजूर। उनकी बहादुरी, जंग में एक बार नहीं बार बार फतेह पाकर उन्होंने ये साबित किया है कि वो इस इनाम के हकदार हैं। उनकी वफादारी की कस्में तो पूरी सल्तनत उठाती है। नेक दिल और साफ दिल है, ये आप भी कबूल करेंगे। हौसला अफजाई की यही वजह है। हम भी चाहते हैं कि दोनों भाइयों की जागीरी 5,000 करके उनका मुअज्जम करना चाहिए। जिले सुभानी पातशाह हजरत की आजमत कायम रहे। हम अभी उन्हें पतनामा भेजते हैं। कोई शक? नहीं, हम उन्हें बढ़ावा देकर कोई गलती तो नहीं कर रहे हैं। आप अपना काम ढंग से करें, हमारी गलतियां ना ढूंढे तो बेहतर होगा। आइए। झरे लागलेत की नाही? अगदी मुद्द्याचा सवाल केला बघा धाकल्या दाण्यांनी।
2-4 ठिकाणी लागलेत, पण हे असं करंगळ एवढं आहे. अजून थोडा जोर लावावा लागेल. आणि लागल्यावर पुढे पुढे काय, सगळ्यांना पाणी मिळेल. काय ज्योत्याजी? वय तर शहाजींच्या मनात काहीतरी वेगळं आहे. आबासाहेब, काकासाहेब, आपण तळे बांधत आहोत. हे पुण्यकर्मच आहे, पण ते कायमस्वरूपी राहण्यासाठी त्याला चिरीबंदीत ताल बांधावा हा विचार मनी आला. परधनी याचा खर्च लय वाढल. ज्योत्याजी, हा विचार शहाजींच्या मनी आलाय म्हणून तो महत्वाचा आहे असं नाही. तो आमच्या कुणाच्याही मनात आला असता तर आम्ही त्याचा पाठपुरावा केला असता. आणि हा विचार मनात देणं सुद्धा कोण करतं? शंभू महादेवच ना. मग शहाजी, हा विचार कसा आला ते सांगाल? हो, आपण वाड्यात राहतो, इथे सुरक्षित राहतो, कारण बाहेरचं बांधकाम चिरेबंदी आहे. मग जे आपल्याला सुरक्षित ठेवेल तेच पाण्याला सुद्धा ठेवेल असा विचार आला. छान. ज्योतेजी, आता तुम्हा जाणकार मंडळींच्या दृष्टीनं सांग. चिरेबंदी ताल बांधला नाही तर पाण्याला अनेक वाटा मिळतील आणि त्या वाटांनी झिरपेल ते बाहेर पडेल. त्यामुळं हा विचार रास्तच आहे. खर्चाचं बघू, तोच मार्ग काढे. चिंता नको. सरकार, आज्ञा आहे का? समद्यांनी एकदा येऊन बघून जावं असं म्हणतो मी. आम्ही घेऊन येऊ. पण हे बघा, वजीर आझमचं आम्हाला बोलावणार आहे. सगुना थांब. तूप असं कोणी वाढायचं नसतं, थोरल्या बाईंचा मान असतो तो. झाला का विचार? हा? विचार करायला वेळ हवा असं म्हणाला होतात ना. दिवस मावळला आता. मग झाला का विचार? बाकीचे थांबलेत. त्यांना वाढत आहे ना? वरण आणि भाजी आणतो. चला सुरुवात करा. झाला का निर्णय? नाही अजून. का? भोसल्यांच्या शहाजीमध्ये बोट ठेवण्यासारखं काही नाही असं कबूल केलं होतं. तसं नाही, पण आम्हाला अजून वेळ हवाय. कशाला? त्याने काही फरक पडणार नाही. ते स्थळ चांगलंच आहे. बर.
तुमच्या मनात अजून कोणाशी सोयरीक असेल तर ते तरी सांगा. दुसऱ्या कोणाची सोयरीक असं आमच्या मनात काही नाही. आता आम्हाला वाटतं तयार होतील. सगुणा भाकरी द्या आम्हाला आणि तू पाण्याचं बघ. वजीर आझमकडे जायचंय ना? हो ना, तेच तर. जिजांच्या सोयरिकीचा जोवर निर्णय घेत नाही तोवर आम्ही जाऊ देणार नाही. मग बोलावणं वजीर आझमकडून असू दे किंवा पादशाहकडून. बर, आम्ही आधी जिजांच्या बाबतीचा निर्णय घेऊ आणि मगच जाऊ. वजीर आझमला भेटायला निघण्यापूर्वी निर्णय घेऊ असं म्हणाले. पण काय? तर ते ठाऊक नाही, पण जो काही निर्णय घेतील तो जिजांच्या भल्यासाठी असेल एवढं नक्की. काल थाळ्यावरचा आग्रह जरा जास्तच झाला का हो धाकल्याबाई? आम्हालाही तसंच वाटतंय. आधी काहीतरी कल जाणून घ्यायला हवा होता. हो ना, सत्रेवर बोलवलं पण अजून सुरुवातच नाही. आम्हाला वाटतं स्वारी काहीतरी कारण काढून नकार नाही म्हणजे जगदेवांबरोबर त्यांच्या मंडळींना बोलणं धाडलं, अजून आले नाहीत ते. सगुणा जा जाऊन बघून ये. चला, सगळी खाशी मंडळी आली ना? जगदेवा जी, जिजांच्या सोयरिकीचा विचार चालू आहे आणि आमच्या तिन्ही बाईसाहेबांचं त्याबाबत एक कौल आहे. आता त्यांचा कौल आम्ही मानणार नाही असं होणार नाही, पण वजीर आझमचं आम्हाला बोलवणं आलं. आता दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या. आमचा मनसुबा काय आहे? थोरले बाईसाहेब म्हणतात की कामाची धावपळ तर सारखी चालूच राहणार. नाही, मान्य, यात डावं उजवं असं काही नाही. बोलवणं आम्हाला आलं आहे म्हणजे आम्हाला जावंच लागलं. जगदेवा, तुम्ही जी आणि गोमाजी, तुम्ही दोघांनी मिळून आमच्या वतीनं तुमच्या पुतणीच्या सोयरिकीचा प्रस्ताव घेऊन वेरूळला प्रस्थान करावं. वेरूळ म्हणजे भोसले? हो, मारोजी राजे भोसले यांचे ज्येष्ठ चिरंजीव शहाजी राजे भोसले यांच्यासाठी सोयरिकीचा प्रस्ताव. जी. गोदाताई, जी, हे कसं जमतं ग तुला?
आम्हाला नाही बाई जमत. काय? अगं हेच, लाजाळूची पानं स्पर्श झाला की क्षणाचाही विलंब न करता लाजतात. काहीतरी अघटिताची चाहूल लागली की लगेच सरडा रंग बदलतो. काळे ढग बघता बघता लगेच नाहीसे होतात. आकाश निरभ्र दिसू लागतं. आणि आता हे सगळे बदल तुझ्या चेहऱ्यात दिसले. भया भया भया, काय काय बोलू लागल्या बघा. खरंच खरंच तुम्ही मोठ्या झाल्या हायसा. पण मला तर अजून बी ना ह्या हातात घेतलेल्या चिजाक्काच डोळ्यामोरे येतात बघा. गोदाताई, आम्ही आता मोठ्या झालोय ना, वय तर मग आम्हाला विषय बदललेला सुद्धा कळतो. आता सरळ विचारतो. आधी तू इथे बसून डोळे टिपत होतीस आणि आम्हाला पाहिल्यावर लगेच हसायला कशी लागलीस? सरळ जवाब दे. आता कसं सांगू तुम्हासनी. आता मी आहे ते एकलीच राहणार म्हणून आसवा आली असत्याल. पर तुमची अंजी जाक्का मला लई आनंद झालता बघा. आणि तुम्ही मोहरा आल्यावर आपसुक हसू आलं. त्यात काय बी लटकं नाही बघा. अगं तू काय बोलते आहेस हे तुला तरी कळतंय का? आम्ही असल्यावर तू एकटी कशी राहशील? घ्या, अहो आता तुमचं लगीन होऊन तुम्ही सासरी जाणार. सदरेवर थोरल्या धन्यांनी समद्यान मोहर सांगितलं नव. धाकलं धनी आणि गोमाजी काका आता वेरूळला जाणार आहे ती. काहीही सांगू नकोस. आधी आमची शपथ घे बघू. हो, तुमची अंजी जाक्का एक शब्द बी लटका नाही बघ. जगदेव, लक्षात ठेवा, प्रस्ताव घेऊन जाताय. आपली मुलीची बाजू जरी असली तरी उगीच रुमालात हात बांधल्यागत बोलू नका. सिंदखेडचा जाधवांचा मान राखा. जी. बघा, निघाले आहेत तरी सूचना चालू. नाही नाही, निघालोच. दादासाहेब, तुम्ही आपली काळजी घ्या. आणि तुम्ही काळजी घ्या. जपून जा आणि जपून या. वय येतो. हुजूर, खबर एकदम पक्की है. लखूजी राव के गड़ी से मिली है. कैसे? वो सगुना, उसने खबर दी है. लखूजी राव के भाई रिश्ता लेकर वेरूळ के लिए रवाना होने वाले हैं. नहीं, उसे किसी भी हालत में रोको. उसके लिए जो और जितना जरूरी हो उतना करो. वो तो मेरे बाएं हाथ का खेल है हुजूर, बस आप देखिए. और अगर आप कामयाब नहीं हुए तो, और वो फिर भी पहुंच गया तो? अल्लाह माफ करे हुजूर, आपका हुक्म है, ऐसे कैसे जाने देंगे? तो हम आपकी जुबानी सुनना चाहते हैं. जान प्यारी होगी तो रुकेगा, अगर जाने की कोशिश करेगा तो बेचारा अपनी जान गंवा बैठेगा हुजूर. लेकिन ये याद रहे कि आपकी जबान है, हमारी नहीं. जी हुजूर. हमारा नाम कहीं भी ना आए. आप बेफिक्र रहिए हुजूर, उस जगदेव के बच्चे को तो मैं संभाल लूंगा. आइए आइए आइए. यहाँ से जो भी गुजरता है हमें मेहमान नवाजी का मौका जरूर देता है और खाना खा के ही आगे जाता है. आइए उतरिए. जगदेव राव जाधव. आप हमें जानते? हुजूर कितनी बार आपके पास आए हैं, आपका नमक जो खाया है. बस इस बार ये मौका हमें दीजिए. हमें कुछ जरूरी काम से आगे जाना है और जल्दी वापस भी आना है. कुछ भी हो जाए, आप हमारे यहाँ का खाना खाकर ही जाएंगे.
अरे बाबा, धाकल्या धन्यांनी सांगितलं ना व का उगा जीव काढतोयस? जाऊ दे की मोर. अरे वेरूळ म्हणजे लय लांबचा पल्ला गाठायचा आहे. वेरूळ आणि एका दिवसात एवढं काय महत्वाचं काम काढलंय? देखिए, आज के दिन रुक जाइए, सब इंतजाम हो चुका है, सुबह होते ही निकल जाना. नहीं नहीं खान साहब, अभी आप बोल रहे थे कि खाना खा के जाओ और आप बोल रहे हैं कि कल जाओ. कहां तक का सफर था ये पता नहीं था ना. अब मालूम हुआ कि आप शादी का रिश्ता लेके वेरूळ जा रहे हैं. आम्ही तर लग्नाचा विषय भी काढला नाही. तुला काही सपन पडलं का काय? आता एवढे पावसाळी इथे काढलं, एवढं बी ठाव नाही. आता एवढं लांब जाणार आणि लगेच येणार म्हणजे शादीतच असणार ना काहीतरी. कशावरून? ससुराल में हमारे यहाँ रहते नहीं है, इसलिए कहता हूँ. चलो चलो, आज हमारे यहाँ रुक जाते हैं. गोमाजी, एवढा आग्रह करताच आहे तर वळू की घोडा. चला. वैसे किसका रिश्ता लेके जा रहे हैं आप? हमारे दादा साहब की बेटी का. वाह वाह वाह, मतलब राजा की बेटी. मतलब बड़े घर में रिश्ते की बात होगी. लेकिन वेरूळ में ऐसा कौन है? भोसले, मालोजी राजे भोसले. कहाँ राजा की बेटी और कहाँ वो वेरूळ के भोसले? आप दोनों में कितना अंतर है? नहीं 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 नहीं, ये रिश्ता तो हमें हजम ही नहीं हो रहा है. मेरे लिए तो आपके सामने वो ना के बराबर है. वो भी जागीरदार है. 1,500 पूरी दुनिया जानती है. हमारी राजा की बेटी के लिए उनके बराबरी का रिश्ता होना चाहिए ना. दाखले धनी, तुम्हारी भूख लागली असेल ना? हाँ हाँ हाँ, खान साहब हमें खाने में बुला रहे हैं ना, तो आज हम यही रुक जाते हैं, है ना खान साहब? यही तो कह रहा था मैं. आइए आइए, चलिए चलिए. अरे बाबा, अरे तू हो की मोर. आमच्या दाखल्या धन्यांच्या थाळ्याचं बघ. जा, आम्ही हे काय येतोयच मागून मागून. हाँ हाँ, हम आपके पीछे ही आ रहे हैं. आइए, चलिए चलिए, आइए पीछे आइए. दाखले धनी, हाँ, घोडं वळवा. ज्यांना पहिचान उग गळ्यात पडतोय. आणि जिजक्काच्या लग्नाचा ह्याला कशाला घोर? सिंदखेडचे लोक काय मेले का काय? आपण वेरूळाकडे जाऊ. चला. वय. हुजूर, इज्जत अफजाई का शुक्रिया. आप हमारे वजीर आजम हैं. 1,500 मनसबदार के सामने आपका ये इस्तकबाल. आप अपने जज्बात काबू नहीं कर पाएंगे, इसलिए हम आपको संभालने आए हैं. जी, कुछ गुस्ताखी हुई हो तो माफी चाहते हैं. अरे गुस्ताखी नहीं मालोजी राजे, गुस्ताखी नहीं. आपकी बहादुरी पर खुश होकर पातशाह हजरत ने आपको और विठोजी राजे को 5-5 हजारी मनसब देने का ऐलान किया है. शुक्रिया, शुक्रिया हुजूर, शुक्रिया. हमने कहा था हम आपको संभालने के लिए आए हैं. दुरुस्त था ना? जी, आपकी रहमदिली की वजह से हमें नवाजा जा रहा है. बिल्कुल नहीं. जंग में एक बार नहीं, बार बार फतेह पाकर आपने पातशाह हजरत का दिल जीत लिया है. ये उसका नतीजा है. हमें बहुत खुशी हुई. विठोजी राजे भी खुश होंगे. आप 5 और विठोजी राजे 5, तो आप वेरुलकर भोसले 10,000 ही हो गए. जी जी. तो अब आप लखूजी राजा से बेझिझक रिश्ते की बात कर सकते हैं. हाँ, वो 12,000 ही है, तो आप दोनों भी 10,000 ही है ना? ये सब रिश्ते के लिए तो नहीं है. नहीं नहीं नहीं, हरगिज नहीं. वो बात अलग है, ये बात अलग है. आपकी फतेह
और आपका रिश्ता इनमें बराबरी नहीं हो सकती। मगर हाँ, वो बात भी अहम है जो भूलिएगा नहीं। चलिए, बादशाह हजरत इंतजार करते होंगे। लातों के भूत बातों से नहीं मानते, यही सच है। मैंने उनको समझाने की बहुत कोशिश की पर नहीं माने। जाओ जाओ और उनको पकड़ के लेके आओ। अगर नहीं माने तो जाओ। आओ। आओ। आओ, आम्ही आत येऊ? जिजा, अहो एवढं रडायला काय झालं? हो, तुम्ही आम्हाला काहीच सांगितलं नाही। टाकली हो, तुम्ही सुद्धा आम्हाला काही सांगितलं नाही। अहो पण काय? गडीत कालपासून आमच्या लग्नाची चर्चा सुरू आहे, पण आम्हाला मात्र कुणीच काही सांगितलं नाही। आम्हाला काहीच माहिती नाही। आम्ही एक दिवस वाट पाहिली की तुम्ही आम्हाला येऊन सांगाल, पण नाहीच। आम्हाला हे गोदाताईकडून समजलं। जिजा, अहो वरमाला घालेपर्यंत आम्हाला सुद्धा काहीच ठाऊक नव्हतं। कन्यादान झाल्यावर सांगितलं तेव्हा त्याचा अर्थही आम्हाला कळत नव्हता। तुम्हाला गोदानी सांगितलं? हे योग्य आहे का धाकले आऊ? नाही, आम्ही तेच म्हणतो। गोदानी जे सांगितलं ते आमच्याकडून कळायला हवं होतं। आज काकासाहेब वेरूळला सुद्धा गेले, म्हणजे बहादूर दादा साहेबांना दत्तक देणं करून टाकलं। तसं आमच्या लग्नातही होणार आहे का? आम्हालाही वरमाला घालायच्या वेळी आणि कन्यादान करून झाल्यावर सांगितलं जाणार आहे का? खरंच आम्ही इतक्या लहान आहोत का आम्ही एक झाड, पान, फूल, पक्षी, प्राणी आहोत देऊन टाकायला? नाही हो, नाही, आमचं चुकलं, आमचं खरंच चुकलं। तुम्ही मोठ्या आजीच, आम्ही तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं। जाऊबाई, तुम्ही या वक्ती रडताय? डोळे पुसा, अहो डोळे पुसा बघू आधी। आणि सांग आरतीला का आला नव्हतात सांगा? आमचं धीरच होत नव्हतं बाईसाहेब।
अहो तुम्ही काय बोलताय आम्हाला काही कळत नाही. डोळे पुसा बघू आधी. पुसा डोळे. आमचा धीरच होत नव्हता थोरल्याबाई. दुपारी आकाशी नाही ते पक्षी दिसले. वटवाघुळ, घुबड, आम्हाला भीतीच वाटली हो. याआधी आपल्या गडीवर अशी अभद्र छाया कधीच दिसली नव्हती. भास असेल. आम्हाला तर असं काही वाटलं नाही. आम्हालाही हेच वाटलं भास असेल म्हणून. पण मग आपल्या शास्त्री बुवांना विचारलं तर ते म्हणाले हे पंचक शनिवारपासून सुरू झाले. याला मृत्यू पंचकच म्हणतात. ते म्हणाले पुढील 5 दिवसात मृत्यू समान अडचणी येऊ शकतात. जखम, विवाद, दुर्घटना काही होऊ शकतं. आमच्या पायातलं बळच गेलंय हो. का म्हणजे हो थोरल्याबाई, तुमची स्वारी आमची स्वारी ते नाहीयेत ना गडीवर. आमच्या मनात नाही ते विचार येऊ लागलेत. उतरा खाली. तुमच्याकडे काय आवाज आहे ते समजा द्या आम्हाला. आई रेणुके, आम्हाला काही माहित नाही. जे काही संकट असेल ना ते निवारण्याचं सुद्धा तूच बघशील. करावंच लागेल तुला. जाऊबाई, एक लक्षात ठेवा, आपण आपल्या आऊला सुख दुःख जसं सांगतो ना तसं सगळं इथं येऊन आई रेणुकेच्या चरणी अर्पण करायचं. भार वाहून टाकायचं तिच्यावर. काळजी, चिंता मनी नाही ठेवायची. ते इथं येऊन आईकडं सोपवून टाकायचं सगळं. कुबळ अक्षय राहो. नाही एवढं काही नाही. अशा जखमा तर आम्हाला तालीमखान्यात होत असतात. त्यात काही विशेष नाही. हा विशेष नाही कसं? जखमा किती खोलवर झाल्यात. हो देत. त्यापेक्षा आम्ही ज्या कारणाने इथं आलोय ते यापेक्षा अधिक विशेष आहे. नाही पण एवढे मर्द होते तरी कोण ते तरी कळू द्या.
आमच्याच मुलखात येणाऱ्या पै पाहुण्यांवर जीवतोड समजल चालवायला वाघाचा कलज असायला हवा. कोण होते कोण? पुंड पाळेगार होते, म्हणजे माल लुटायला आले होते. पर खाल्ली खस्त. नाही म्हणजे त्यांचं बी जरा चुकलंच की. काय? आता म्या आणि धाकलं धन, आम्ही दोघ आणि ते फकस्त चौघ. काय बराबरी व्हायला हवी का नको? 40-50 जण असती तर मग हात मोकळ केला असतं बघा. आम्ही काहीतरी म्हणत होतो, तुमचं लक्ष नसेल बहुधा. तुम्ही काहीही बोलू नका. थकवा आला असेल, विश्रांती घ्या बरं. कानो, गुळ पाणी धाडून दे आणि वैद्यबुवा कसे आले नाहीत ते बघ बरं. आणि म्हणावं, पाहुण्यांचं काहीही ऐकू नका. त्यांना गरजेचे जे काही उपाय असतील ते सगळे करा. त्यांच्या जखमांचं कौतुक मांडणार नाहीत ते. जा लवकर. नाही नाही, वैद्यभुवांना सावकाश येऊ देते. त्यापेक्षा आम्ही ज्या कारणाने आलोय ते सांगतो. आम्ही जी ज्यांच्या सोयरिकीचं बोलणी करायला आलोय. आधी मलमपट्टी होऊ देत, सोयरिकीचं बोलून निवांत. मालोजी राजे, बोलायचं नाही अशी आज्ञा आहे ना वहिनी साहेबांची. आणि दादासाहेब अहमदनगरला गेले. आमचं थोरलं जण मी तिकडेच गेले. वय, आणि आम्हाला सोयरिकीचं बोलणं करायसाठी इथं पाठवलं. ते आपल्या ज्येष्ठ आधी दवा पाणी होऊ देत, नाहीतर आमच्या आत्याबाई आम्हाला रागवतीलच. पण आमचे दादासाहेब सुद्धा रागवतील. जी, निवांत बसा आता. बाकी दादासाहेब आल्यावर बोलूच. आलोच आम्ही. जी, चल. आम्ही 3-4 वेळा विषय काढला, पण या मंडळींना त्याचं काही महत्वच नाही. नाही म्हणजे पायघड्यांची अपेक्षा नाही, पण किमान आनंद तरी. नाही धाकलं धनी, आपण आले आले इशी काढला ना, म्हणून झाला असेल बघा. हुजूर, ये रिश्ता नहीं होगा हुजूर. नामाकुल, एक और लफ्ज भी अब हम नहीं सुनेंगे. हमसे बगावत करके ऊपर. माफ कीजिएगा हुजूर, लेकिन 4 हश्मों को भेजा था उन्हें रोकने के लिए. रोकने के लिए? मारने के लिए क्यों नहीं? हुजूर, फरमान तो वही जारी किया था, पर अफसोस वो चारों अपनी जान गंवा बैठे हैं. तो अब आप क्या सोच के आए हैं कि जागीरी बढ़ेगी? हाँ, आप नाकाम रहे इसलिए हमें कोई किला इनाम में देना चाहिए. हाँ, जाओ यहाँ से. हुजूर, लेकिन काम हो गया है. वो लखुजी राजे का भाई बेरुल पहुंचेगा जरूर, लेकिन ये शादी होगी नहीं. ऐसे खोखले दावे अब नहीं चलेंगे. हुजूर, ऐसा जहर बोया है कि ये रिश्ता तय करना उनके उसूलों के खिलाफ है. उसूल क्या होते हैं? उसूल सिर्फ एक जुबानी खेल होता है. हुजूर, ये हमारे लिए, लेकिन इन मरहट्टों के लिए उनके उसूल ही जान से बढ़कर होते हैं. अब देखिएगा, ये रिश्ता नहीं होगा. जाओ, हमने क्या कहा तुमसे? तुम जाओ यहां से. लगता है अब हमें ही कुछ ना कुछ करना होगा.
वहिनी साहेब, तुम्हाला सांगतो, जाधवांच्याकडून प्रस्ताव आलाय यावर आमचा विश्वासच बसत नव्हता. आम्ही तिथे दाखवलं नाही, पण आम्हाला वाटलंच होतं. अगदी नाही असं नाही, किंबहुना स्वारींशी आमचं बोलणं सुद्धा झालं होतं. ते म्हणाले त्यांना पाऊल उचलू देत. हो का? बर. हो, पण यांना यातलं काहीच नको सांगूया. नाही म्हणजे दादासाहेब आल्यावर चर्चा करू. आता एवढ्या मोठ्या ठिकाणी सोयरीक होणार तर आपण घाईने बोलायला नको. बर, असंही आणि व पण परंतु चुकून इकडचं तिकडे झालं तर पंचायत. तेही बरोबरच आहे, पण खरं सांगू का, आम्हाला आता फक्त जिजाबाई समोर दिसू लागल्यात. वहिनी साहेब, आता दादासाहेब येईपर्यंत अतिथी देवो भव, आपण त्यांचं उत्तम आदरातिथ्य करू. हो बाई, त्यांच्या मनात संदेह राहायला नको. लखोजी राजे, वजीर आलम मियान राजू जी, आपकी अजमत कायम रहे. आपको देखकर हमेशा एक सुकून सा मिलता है जी. आप में वो महलों वाले तेवर नहीं है ना. आपकी सादगी आपके पूरे परिवार में उतर आई है. जी, बहुत बहुत शुक्रिया. और तेवर क्यों करे, जो भी है बादशाह हजरत की रहमदिली है, हमारा क्या है. ये हुई ना बात. इसे उसूल कहते हैं, वरना कुछ लोगों के लिए उसूल तो महज एक जुबानी खेल होता है. काश सब आप जैसे होते. मतलब हम कुछ समझे नहीं. जुबान से निकली हुई बात को जी जान से संभालना, यह भी उसूल है. जैसे रंग पंचमी में आपकी जबान से निकला हुआ लफ्ज कि जोड़ा अच्छा है. नहीं नहीं, वो बस ऐसे ही. लेकिन अगर यही बात मालोजी राजे पकड़ कर बैठेंगे तो उसे क्या कहेंगे. नहीं नहीं, हमें नहीं लगता मालोजी राजे इस बात को पकड़ के बैठे हैं. नहीं, चलो अच्छा ही हुआ. मतलब आप पर कोई जोर जबरदस्ती नहीं हो रही है. जबरदस्ती नहीं, हम पर कोई क्यों करेगा. नहीं, उनकी मनसब बढ़ गई है ना. मालोजी राजे अब 5000 ही हो गए हैं, और मनसब बढ़ने के बाद तो अच्छे अच्छों के तेवर बदल जाते हैं जनाब. नहीं नहीं, वो शूर है, होनहार है, 5000 के काबिल है. काबिल है, मगर इसका मतलब ये नहीं कि आपकी और उनकी बराबरी हो जाए. लखोजी राजे, रिश्ते बराबरी वालों में होते हैं. आपकी इज्जत, आपकी शोहरत एक दिन की नहीं है, पुरखों से आपने कमाई है. आपकी बेटी सोच से आगे है और मालोजी राजा का बेटा नजर से. जोड़ी वाकई अच्छी है. नहीं नहीं, सोच लो. तुम्हालाही वाटतं. हो, चांगला योग जुळून आला आहे तर आपण पुढाकार घ्यायला काय हरकत आहे. आणि जिजांची सोयरीक वेरूळच्या भोसल्यांशी जुळणं म्हणजे आम्हाला वाटतं हे त्यांच्या भाग्याचं होईल. जगदेवा, तुम्ही जी आणि गोमाजी, तुम्ही दोघांनी मिळून आमच्या वतीनं तुमच्या पुतणीच्या सोयरिकीचा प्रस्ताव घेऊन वेरूळला प्रस्थान करावं. जगदेवाला भोसल्यांच्याकडे सोयरिकेचा प्रस्ताव घेऊन पाठवण्यात आम्ही थोडी घाई तर नाही केली ना. गोमाजी, जी चला आपण निघूया. होय. शिकारीवर जायचा बेत आखताय का? नाही, पण आम्हाला असं वाटतं की तुम्हाला अजून विश्रांतीची गरज आहे. नाही नाही, तसं नाही जी.
पर सोयरिकीची बोलणी करायला गेल्यावर तिथं राहू नये असं वडवडील सांगत आले. आणि नुसतं राहायचंच नाही तर काही काही कुळांमध्ये तोंडी पाणी सुद्धा घेत नाहीत. म्हणून तर आम्ही दुपारी विषय काढत होतो. हे ज्या कुळात असेल तिथे असेल, आम्ही त्याला नावं ठेवणार नाही. परंतु आम्ही सिंदखेडला आल्यानंतर आत्याबाई आम्हाला आल्या पावली सोडतात का? आम्हीही तिथे राहतोच ना माहेरी आल्यासारखं. नाही ते पण बरोबर आहे, पण त्यावेळी विषय सोयरिकीचा नसतो ना, यावेळी आहे. बरं ठीक आहे, तुम्ही तुमच्या सासूरवाडीला आलाय असं समजा. बिंबाई बाई हक्कानं माहेर वाशिण म्हणून आल्या होत्या, हो की नाही? आता आम्ही काय बोलू आता? हे बघा, आम्हाला तुम्हाला पेचात पाडायचं नाहीये, फक्त तुमचा पाहुणचार करण्याची संधी द्या इतकंच. हो ना. आणि दादासाहेब आल्याशिवाय आम्ही काही तुम्हाला जाऊ देणार नाही. नाही नाही, वजीर आझमकडे तुमचे आणि आमचे दादासाहेब गेलेत. आता तिथून माघारी परतणं त्यांच्यावर नाही, वजीर आझम यांच्या लहरीवर अवलंबून आहे. तोपर्यंत आम्ही कसं राहणार? नाही पण म्हणजे दादासाहेब आल्याशिवाय आम्ही सोयरिकीचं बोलणं उचित दिसत नाही. बरं ठीक आहे, आजची रात्र आम्ही मुक्काम करतो, पण सकाळी लवकर आम्ही निघतो. मालोजी राजे आले की त्यांच्या कानावर हे घाला. अहो, आम्ही राहण्याविषयी बोलत होतो. आमची स्वारी आणि आमच्या आत्याबाई दोघेही आम्हाला. हो, आता आणखीन आग्रह नको. तुमच्या आग्रहा खातीरच तर आज थांबतोय. बघा मग आत व्यवस्था केली तर चालेल ना? ते आम्ही बघतो. वहिनी साहेब, तो घोर तुम्ही घेऊ नका. दौलती, ते शहाजी राजांना भेटायची इच्छा होती, भेटलं तर चालेल ना? हो हो, त्यात वावगं ते काय, आम्ही त्यांना पाठवतो. कोमाजी जी, तू कुठे निघालास? हा, धाकलधनी आपली व्यवस्था झाली, पर खंड्यान मल्हार आपल्या वाटेकडे डोळं लावून बसले असतील, त्यांची व्यवस्था करून येतो. संभाजीराज, ते घोड्याची पागा आणि हिराजी या चांगलं आहे ना? आता आठवण आली का? हा, घोड्यांचे आवाज येत आहेत ना? दुपारपासून तिकडे बूट टेकून बसला होतात आणि आम्हाला पाठवलं हिराजीकडे घोडं घेऊन. आहे म्हणजे ते. हो, जरा ना आपल्या पायरीत राहून बोला. विचारा त्या हिराजीला, त्याची हिंमत तरी होईल का उसरीच्या आत पण पाऊल टाकायची? चुकी झाली, मी बघतो. नाही म्हणजे काय, गोमाजी हा आमच्या परिवारातलाच आहे. सगळ्यांना तालीम खाण्यापासून ते घोडसवारीपर्यंत तोच शिकवतो. मग काय डोक्यावर बसून नाचवायचं का? बघा, आमच्या घरात असलं काही नाहीये. आणि त्या जाताना भुवई बी वाकडी करून गेला तो. म्हणजे वाकड्या नजरेनं बघितलं तर त्याचे डोळे हातात काढून द्यायची हिंमत भोसल्यांमध्ये आहे. आणि त्या जाताना भुवई बी वाकडी करून गेला तो. म्हणजे वाकड्या नजरेनं बघितलं तर त्याचे डोळे हातात काढून द्यायची हिंमत भोसल्यांमध्ये आहे. काकासाहेब, यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. फार फरक आहे आम्हात आणि संभाजी दादासाहेबांच्यात ना. अहो, बोलण्यात जरा उग्र वाटतात, पण दिलाचे साफ आहेत. आपापर भाव नाही, एकास एक, दुसऱ्यास वेगळी वागणूक नाही. हो, कसं आहे, वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघ्या म्हटलं तरी खातोच. मग कशाला कोणाला घाबरायचं? जे म्हणत येईल ते बोलून टाकायचं. हो, पण त्यामुळे जे ओळखत नाही त्यांचा गैरसमज होऊ शकतो दादासाहेब. अहो, मग होऊ देत ना. कोणाच्या पदरचं खातो का?
नाही ना? आणि हे बघा, आपली मान फक्त शंभो महादेवा पुढे झुकवायची, बाकी कुणा पुढे नाही. आणि तसं मी काकासाहेब म्हणतातच ना, तोच बुद्धी देतो, तोच विचार देतो. अरे बापरे, सगळ्यांचे असेच विचार आहेत. हो मग असणारच ना. हो आम्ही एकच कुळातले आहोत. क्षमा असावी. आपला अवमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. पण ते बरोबर म्हणाले. कुळात किती फरक असणार. अवघड आहे. आम्हाला संदर्भ कळला नाही. काय अवघड आहे? जिजा, काय नाही काय नाही, चांगलंय. देवावर भरोसा आहे, चांगलंय. भरोसा आहे, पण त्यावर आम्ही भार द्यावा हे आमच्याही मनात नाही आणि आमच्या आबासाहेबांच्याही मनात नाही. विचार त्यांनी दिले, बुद्धी दिली आहे, शक्ती दिली आहे, तर त्याचा वापर आपणच करायला हवा. आणि आमचे आबासाहेब तर म्हणतात, आजचा विचार सगळेच करतात. राज्य चालवणाऱ्याने आजचा नाही तर पुढचा विचार करायला हवा. वा, फार उमदे विचार आहेत तुमचे. लखुजी राजे बेफिक्र रहिए. आदाब अर्ज है. जी, आदिल शाह के फौजों की वजह से आपको फिक्र हो रही होगी, है ना? फिक्र? लखुजी राजे, हम मानते हैं कोई शख्स अपने आप से बात करता है तो उसके पीछे कोई ना कोई फिक्र जरूर होती है. हाँ बिल्कुल. इंदापुर के लिए मालोजी राजे रवाना होंगे. वैसे उनका सरंजाम बढ़कर 5000 ही हुआ है. ये खबर तो आपको मिली होगी. आपके रिश्तेदार जो ठहरे. हाँ हाँ, ना लखुजी राजे, आप ऐसे ही हाँ हाँ ना करेंगे, ये आपको शोभा नहीं देता. हा हा, मतलब मालोजी राजे 5000 झाले हे समजलं, पण रिश्तेदार म्हणाला त्याला नकार दिला. क्यों लखुजी राजे? आपने सोचा नहीं? लेकिन उस हादसे को कितना खींचे और क्यों? कुछ हादसे प्यारे होते हैं. दूसरी बात, कुछ पल ऐसे होते हैं जिनको हम पारस का पत्थर मानते हैं. इन पलों में सुनहरे होने की काबिलियत होती है. लेकिन रिश्ते में काफी सारी बातों पर गौर करना पड़ता है. लखुजी राजे, बात अगर दूसरे की हो रही होती तो हम मानते थे, मगर बात मालोजी राजे की हो रही है, जिनकी तरफदारी आपने खुद दरबार खास में की थी. आप ही ने उनके पुरखों की जागीरी दिलवाने में सिफारिश की थी. इसका मतलब आप उनको जानते हैं, पहचानते हैं. आप दोनों का ससुराल भी एक ही है. जी, उसी पर सोच रहे हैं. बहुत सोचेंगे तो जज्बात बहकने लगते हैं और ख्यालात बिखरने लगते हैं. हम ऐसी चीजें अपने एहसास पर तय करते हैं. दोघा वजीरांना जिजांच्या सोयरिकीत एवढा रस का? हुजूर, ये वजीरों का खेल नहीं है, बादशाह का है. और ये है खेलों का बादशाह, शतरंज. सुभान अल्लाह. अच्छा, आप कुछ फरमा रहे थे. यहाँ और काबुल कंधार में ये अलग अलग खेला जाता है? कुछ ज्यादा फर्क नहीं है हुजूर. हमारे यहाँ इसे वजीर कहते हैं और उधर मलिका कहते हैं. बहुत खूब. और ये प्यादा पहली चाल में 2 घर चलता है और हमारे यहाँ 1 घर चलता है. वाह. और ये प्यादा मुखलिस घर तक पहुंच जाए
तो मलिका बन जाता है। आपका एक प्यादा यहां से आगे आ रहा, दूसरी ओर हाथी भी है, दोनों मिलकर हमारे तख्त की ओर बढ़ रहे हैं। हमें उसी की फिक्र है। मैं कुछ समझा नहीं हूं हुजूर। भोसले और जाधव मिलकर हमारे तख्त की ओर बढ़ रहे हैं, ऐसा लगता है। नहीं हुजूर, वो तो फरमान सुनने के आदी है। पुश्तैनी गुलामी और चाकरी की वजह से ये बात उनके सोच में भी नहीं आएगी। और वो तख्त के लिए इतने वफादार है कि दोनों साथ आ जाए तो हम आदिल शाही से क्या, मुगलों से भी लड़ सकते हैं। हुजूर, वो हमारे आगे लड़ने वाले प्यादे हैं। आप तख्त के बारे में बेफिक्र रहिए। जगदेवराव जी, दादासाहेब आल्यावर तुमचा प्रस्ताव त्यांच्या कानावर आम्ही घालतो. आमच्याकडून पाहुणचारात जर काही चूक झाली असेल तर मनात धरू नका. काय गो माझी? नाही नाही, काय नाही जी. नाही, कशातच काही कमी केलं नाहीत. दुपारपासून तिकडे बूट टेकून बसला होतात आणि आम्हाला पाठवलं हिराचीकडे घोडं घेऊन. हाय म्हणजे ते हो, जरा ना आपल्या पायरीत राहून बोला. पण 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 हेच की आम्हीच एक दिवसापेक्षा जास्त थांबू शकलो नाहीत. आम्हालाही आदरातिथ्य भावलं, पण आज माघारी फिरावं लागतंय. आम्हाला वाटलं काही गैर घडलं की काय. नाही नाही, तसं मनात पण आणू नका. येतो. वजीर आजम, आप अपनी कही हुई बात भूल जाते हैं. जी, आप ही ने कहा था अगर ये प्यादा आखिरी घर तक पहुंच जाए तो वो मलिका बन जाता है. अगर वो प्यादा है तो वो भी मलिका बन सकता है. हाँ, मलिका बन सकता है, मगर बादशाह तो नहीं बनेगा. बिल्कुल दुरुस्त. ठीक है, उनका रिश्ता होना इस सल्तनत के हक में है. उसकी सारी जिम्मेदारियां आप उठाएं. जी हुजूर, मगर एक दरख्वास्त है. वक्त की नजाकत में हो सकता है कि आपके फरमान की जरूरत आ जाए तो. बेशक, सल्तनत को महफूज रखने के लिए हम ये जरूर करेंगे. जा, जाऊन तुमच्या आबासाहेबांना घेऊन या ताबडतोब. बरं. आबासाहेब, त्यांना कशाला घेऊन आलात? जा, जाऊन तुमच्या आऊसाहेबांना घेऊन या. आबासाहेब आले. त्यांना कोणी गुळ पाणी दिलं की नाही? आम्हाला नको आहे. आम्ही पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही. का आबासाहेब, कोणाचं काही चुकलंय का? नाही नाही, आमचंच चुकलंय. येऊ देत, तुमचे काकासाहेब येऊ देत, तुमचे आऊसाहेब येऊ देत, मग आम्ही बोलू. आधी आम्हाला जबाब हवाय. दादासाहेब, आम्ही हजर झालो. काय गलती झाली? तुमच्या आमच्या सैन्याची व्यवस्था काय लावली आहे सांगा. चारी दिशांना विभागून ठेवलंय. म्हणजे 750 ठेवलेत असंच ना? काय झालं? कधी आलात? आधी वर्दी तरी द्यायची. भाकर तुकडा ओवाळला नाही की पायावर पाणी सांडलं नाही. तुम्ही जरा थांबा. आल्या आल्या असं सगळ्यांना धारेवर धरायचं म्हणजे? विचारा, विठोजी राजांना आम्ही अष्टदिशांना हजारी सैन्य ठेवा असं बजावलं होतं नाही का? पण दादासाहेब, काय
काही नाही. पण आबासाहेब, आपल्याकडे तर सगळे मिळून 3000 सैन्य आहे. मग काकासाहेब अष्टदिशांना 1000 सैन्य कसे ठेवणार? मग आम्ही मूर्ख आहे म्हणून विचारतोय का की आम्हाला आकडेमोड येत नाही? अहो 3000 सैन्य असताना अशी कशी व्यवस्था लावता येईल? 5-5 हजारी मनसब असल्यावर तरी येईल ना. 5000? विठोजी राजे, जी. असं मान खाली घालून तोंडात पुटपडणं 5 हजारी मनसबदाराला शोभत नाही. 5000? अहो म्हणजे म्हणजे काय आहो, कर्तव्य बजावल्यामुळे, पराक्रम गाजवल्यावर काहीही अपेक्षा नसताना मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले या दोन्ही भावांना 5-5 हजारी मनसब देण्यात येत आहे. अगं बाई, मुंबाजी, जा आऊसाहेबांना बोलवा, सगळ्यांना बोलवा. दौलती, नौबत वाजू दे, शिंग फुंकून सगळ्यांना कळू दे. जा. आम्ही आता साखरच वाटतो. एवढी आनंदाची वार्ता दिली. जना, भाकर तुकडा घेऊन ये ग. काय कशी वाटली गंमत? मायूस हो वजह? कुछ नहीं. ठीक है, हम रियासती कामों में उलझे हुए हैं, आप खलल ना डालें. रियासती? किसी की शादी जोड़ना, किसी को जागीरी दे देना. हमारी नजर से देखोगे तो ये रियासत की जड़ें हैं. और तो और पातशाह हजरत, वो भी अब शादी मामले में दिलचस्पी देने लगे. जवाब वही है, वो भी जानते हैं रियासत की बुनियाद यही है. तो हम एक सवाल पूछ सकते हैं? किसे? हमें या पातशाह हजरत को? हमारे अब्बू को. बेशक. आपका भी लड़का है और उस शातिर से बड़ा है. हाँ है. इसमें सवाल क्या है? अब आप भूल गए हैं या नजरअंदाज कर रहे हैं? क्योंकि हमने तो नहीं सुना आपने हमारे शादी के बारे में, हमारे जागीरी के बारे में पैरवी की हो. पहले हम शादी के बारे में बात करते हैं. हम आपके रिश्ते पर सोच रहे हैं. अच्छा, हम भी जानना चाहेंगे कि किस उमराव की बेटी से सोच रहे हो. अरे सोच में तो कम से कम अपना हुनर दिखाओ. हम आपका किसी उमराव के बेटी से क्यों निकाह करेंगे? सोचेंगे तो मुगलिया सल्तनत की शहजादी, आदिल शाही सल्तनत की शहजादी, इनके बारे में सोचेंगे. रही बात जागीरी की, तो बेटे याद रखना, तुम्हारे वालिद वजीर आजम है, तो आपके सपनों में जागीरी नहीं, तख्त होना चाहिए. कुछ हजम हो रहा है? जी अब्बू, आप हमारा कितना ख्याल रखते हो. तो अब आप क्या करोगे? आज से हम यही सपना देखेंगे.
वजीर आजमचा आपल्यावर विशेष ध्यान आहे बरं का. एवढ्या गडबडीत शहाजी राजांच्या सोयरिकीचा विषय काढला. अगं बाई, आम्ही पण बघा किती वेंधळे असू. अहो, सिंदखेडहून चिरंजीवांसाठी प्रस्ताव आलाय. काय राजे, हरकून गेलात आणि विसरलात की काय? आम्हाला कल्पनाच नाही. अवघडले पण येईल म्हणून आम्हीच सांगितलं नाही. पण बघा ना, तुम्ही तिकडे गेलात, इकडे सोयरिकीचा प्रस्ताव आला, तिकडे तुमची मनसं 5,000 झाली. शंभू महादेवाच्या मनात आहेच. एकावर एक मंगल घटना जुळून येतात. अहो, आमच्याकडूनही राहिलच की. ऐकलत का? शेख बाबांनी सुद्धा कौल दिलाय. म्हणजे आता तुमची सोयरीक पक्की. तुम्हालाही असंच वाटतंय ना? मग असंच होईल. अहो, आता बघाच, जाधवरावांच्या इतमामाला साजेसच कार्य करूया. अगदी तोडीस तोड. अहो शहाजी राजे, तुमच्या सोयरिकीचे बोलणं सुरू आहे. अहो, असे बावरून जाऊ नका. तुम्ही खूप नशीबवान आहात. सोयरीक जुळण्यापूर्वी तुम्ही त्यांना बघितलंय आणि आम्ही सुद्धा त्यांना भेटलोय. नाही, अजून कळलेलं दिसत नाही. अहो, लखोजीरावांची लेक जिजा. तर ये आहेत आमच्या जिजा. दास नहीं, राजे. शहाजी राजे बिन मालोजी राजे भोसले. जनाब की आदब और फरमाबदारी देख के हमें यकीन हुआ था कि आप वेरूळ के भोसले ही होंगे. पण उमाबाई, अहो, बरं, आपल्याला उद्या मुक्काम इंदापूर गडीला हलवायचा आहे. अगं बाई, मग काय? अहो, ते वेगळं, हे वेगळं. जे ज्या वयात व्हायला हवं ते व्हायलाच हवं. आपण हे लग्न करूच, आणि तेही धूम धडाक्यात करू. खंड्या, तुला ठाऊक आहे का, आमच्या सोयरिकीबाबत गडीत काही चर्चा सुरू आहे. वेरूळचे आहेत आणि भोसले आहेत हे ठाऊक झाले आता आम्हाला. आता नाव विचारू नकोस बरं, ते आम्हाला सुद्धा ठाऊक नाही. 10 भाऊ आहेत, त्यातला नेमकं कोण ते ठाऊक नाही. आम्हाला इतकी माहिती लग्न आधी आहे, हेच आमच्या आऊंना खूप वाटतंय. आता आम्ही दूर जाणार हे नक्कीच. मग आपली भेट कशी होणार? का आम्हीच तुला आमच्या होणाऱ्या सासरी घेऊन जाऊ? सांग ना. आम्ही कुणाशी बोलणार? आम्ही जशा तुझ्याशी बोलतो तशा कुणाशीच बोलत नाही. काही काम आहे का आमच्याकडे? नाही जी. नाही, दुसऱ्यांदा डोकावताना पाहिलं म्हणून आम्हाला वाटलं की काही काम आहे. नाही. खंड्या, तुझ्यामुळे आम्ही त्या बाईंकडे पाहिलं. आम्हाला वाटलं तुला काही सुचवायचं असेल, पण खंड्या अरे त्या त्यांच्या कामाच्या गडबडीत होत्या. हा, तर आम्ही काय म्हणत होतो? हा,
आबासाहेब आणि ह्यांच्यात ना आमच्या लग्नावरून एकमत नाहीये असं वाटतं. हा, राजे, ओ राजे, ओ शहाजी राजे, कुठं ध्यान आहे? तुम्ही आवाज दिलात दादासाहेब. हो, ओरडून ओरडून आमचं नरडं कोरडं पडलं आणि तुम्हाला ऐकायलाच येत नाही. कुठला विचार करताय? हा, सोयरिकीचा ना? तुम्हाला कसं कळलं? आधी कुणाशी ते सांगा, मग सांगतो. काय? सिंदखेडच्या जाधवरावांच्या मुलीशी. हो, आम्ही पाहिलंय ना त्यांना. तुमचा जोडा अगदी शोभून दिसेल. हा, आता सांगा कसं ओळखलं? सोपं आहे. दुसरा कुठला विचार करताना तुम्ही एवढा वेळ लावणारच नाही. आणि तुम्ही घोर घेऊ नका, आम्ही थोरले आहोत ना, आम्ही तुमची एकदम चांगली पाठराखण करू. हो, कराल ना. पण काय दादासाहेब, काय तुम्हाला पाठ राखण का करावी लागेल? कसं असतं, एकदा लग्न झालं ना की पुरुषाचं हसणं आणि बाईचं रडणं कायमचं थांबतं. काय सांगताय? अहो, कसं होतं, सगळ्या गोष्टी अर्ध्या अर्ध्या वाटून घेतल्या जातात ना. अर्ध तुमचं अर्ध त्यांचं, पूर्ण असं काहीच मिळत नाही. तेव्हा आता मनाची तयारी ठेवा. अरे बापरे. अहो मग, अहो साधं बोलायची पण चोरी. अहो बोलण्याची संधीच देत नाहीत. म्हणजे आपण बोलायचंच नाही? आपण बोलायचं ना, पण कोणाशी? आपल्या घोड्यांची. ते बिचारे बाकी सगळं ऐकून घेतील. घोड्यांची गप्पा मारायला आवडतं. आता आवडो नाही तर न आवडो, सगळं सगळं त्यांच्याशी बोलण्याची सवय करा. आधी रेणुका मातेला नमस्कार तर करा. हा, घ्या कुंकू घ्या. तुम्हाला सांगितलं ना, सगळा भार तिच्यावर व्हायचा, चिंता करायची नाही. नमस्कार करा. त्यांना अपशकुन वाटत होते. त्यात तुम्ही दोघं गडी बाहेर गेला होतात ना. पण आम्ही सुखरूप परत आलो आणि जगदेवा सुद्धा येणार. काळजी नकोच. तो काही स्वारीशी करायला गेला नाही, तो सोयरिकीचा प्रस्ताव घेऊन गेलाय. तिकडं समजा आनंदी आनंद असेल. वेरुळकरांना 5,000 मनसब मिळाली. सणासुदी सारखी तिकडं धामधूम असेल. आता काही काळजीचं कारण नाही ना. हा, काय तुम्ही रेणुकेवर सोपवलंय ना सगळं. मग आपण मनात चांगलंच आणायचं जाऊ बाई, शंका आणायचीच नाही. हा, सौभाग्यवती भावा. बघा,
जिजा जिथं जाणार आहेत तिथं रेणुका मातेनं आधीच व्यवस्था करून ठेवली आहे. अगदी मनातलं बोललात मधल्या बाई. जगदेव आल्यावर त्यावर आपण बोलू. जिथं 2-2 वजीर आपल्या जिजांच्या सोयरिकीबाबत विचार करतायत, आम्हाला रेटून बोलताय, त्यावर विचार नको करायला. पण त्यांना काय करायचं? हाच प्रश्न आम्हाला पडला होता. त्याच्यावर जवाब असा मिळाला की जर त्यांना करायचं असेल तर मग आपण त्यात पडायचं का? म्हणजे काय म्हणाले? दरबारात विषय झाला? नाही, दरबारात नाही. पण मी आणि राजू म्हणत होते की जरी वेरुळकरांना 5-5 हजारी मनसब केली तरी आपल्याला मोठ्या कष्टानं ही पत आणि इब्रत मिळाली. त्याची तुलना होईल का? पण तुलना करायचीच कशाला? अगदी बरोबर बोलताय मधल्या बाई, पण पूर्ण तर होऊ दे. मलिक अंबर यांनी विचार करायला सांगितलं होतं ना? आजही विचारलं होतं. झाला का विचार? आम्ही म्हटलं नाही. त्याच्यावर ते म्हणाले की बहुत सोचने से जज्बात बहकने लगते हैं और ख्यालात बिखरने लगते हैं. हम तो ऐसी बातें एहसास पर ही तय करते हैं. मग जगदेवा काय जवाब घेऊन येतोय त्याच्यावर ठरवूयात पुढे काय करायचं. आता काय ठरवायचं आहे? प्रस्ताव घेऊन तर गेले आहेत ना? आपल्याला हा विचार तर करावाच लागेल की या 2 वजिरांना आपल्या सोयरिकीत एवढा रस का? प्रस्ताव गेलाय, अजून वाटाघाटी सुरू केलेल्या नाही. पुन्हा विचार करता येईल. पण या मोठ्यांच्या राजकारणात आपल्या जिजांची उगीच भरड व्हायला नको. त्या आपल्यालाच पश्चातापाची पाळी यायला नको.